हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे नमकीन शंकरपाळी। इथे मी सर्वप्रथम 2 वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून। इथे तुम्ही 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। मैदा घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूयात, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा। आता आपण हे मैदा मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घेऊया। इथे तुम्ही पहा, आता त्याला थोडंसं तेल लावून तुम्ही 15 मिनिटं झाकून ठेवा। आता आपण इथं 15 मिनिटानंतर शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथे तुम्ही पहा, पीठ आपलं मऊ झालेलं आहे। आता आपण त्याचे गोळे करून घ्या 4 ते 5 आणि आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा। इथे तुम्ही पहा, त्यानंतर आपण इकडे शंकरपाळी करायला घेऊ। पोळपाटाला अगोदर तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या। त्यानंतर पिठाचा उंडा घेऊन लाटण्याने त्याची पातळ अशी एक चपाती लाटून घ्या। इथे तुम्ही पहा, मी लाटून घेतलेले आहे। आता आपण मॅगीच्या चमच्याने त्याला होल करून घेऊया, म्हणजे दिसायला शंकरपाळीचा आकार छान दिसतो। आता आपण या अशा फिरकीच्या साहाय्याने किंवा बत्तीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता। इथे तुम्ही पहा, मी या प्रकारे शंकरपाळी बनवून घेत आहे। खारी शंकरपाळी असल्यामुळे शंकरपाळी थोडी मोठीच, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी आवडतील तशी तुम्ही कट करून घ्या। इथे तुम्ही पहा, शंकरपाळ्याची हे पातळ केलं पाहिजे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे का ते पाहूया। आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळूहळू शंकरपाळी सोडून घेऊ। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा, म्हणजे आपली शंकरपाळी ही खुसखुशीत होतील, मऊ पडणार नाहीत। इथे तुम्ही पहा, हळूहळू आता शंकरपाळीला कलर येत आहे। एकदम छान अशी रेसिपी तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी बनवू शकता। इथे तुम्ही पहा, शंकरपाळी आपली चांगल्या प्रकारे तळली गेली आहे। आपण आता झाऱ्यामध्ये सगळी शंकरपाळी काढून घेऊ आणि तेल गळल्यानंतर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे तुम्ही पहा, आपली शंकरपाळी अशा प्रकारे झालेली आहे। आणखी राहिलेली शंकरपाळी तुम्ही अशीच सर्व प्रकारे करून घ्या। इथे तुम्ही पहा, मी तुम्हाला हाताने शंकरपाळी दाखवते। तुम्हाला माझी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच अनोख्या रेसिपीमध्ये। धन्यवाद, बाय बाय।